सरप्राईज सरप्राईज पहिलाच बाउन्सर कानाच्या बाजूने आपण पाहिला, शिटी वाजवत निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे पंचांचा इशारा वाईड बॉलचा आहे. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसरा त्यानंतर वाईड. हलक्या त्याने स्टेअर केले. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. हा फटका चांगला आहे, करणने मात्र प्रत्युत्तर दिले. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन. कव्हर रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होतो, येणार आहे मात्र चौकार. हा बॅटल आधीच आपल्याला मी म्हटलं की चांगला होणार आहे. चेंडूचा विचार केला, 3 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला अयान रॉयल शेंबूर तर दुसऱ्या बाजूला सत्यविनायक कामोटे बाबू 11 संघ आपण पाहतोय. करण पाटील याच्या फळीतून चौकार आलाय. इथे मात्र ड्रॅग केलंय, एका धावेने समाधानी व्हावं लागेल. मनगडाचा वापर, बॉटम हँडचा वापर तर केला, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू उडून ट्रॅव्हल झाला ओव्हर द कर्टन. आणि हे मात्र अंडरम क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला दिलेल्या डायमेन्शन मध्येच फलंदाजी करावी लागेल. चार चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकावरती आहेत. धीम्या गतीचा चेंडू पूल केलाय, फेकी थोडीशी वाईडिश आपण पाहतोय. लोकल बॉय हार्दिक. लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू. हा फटका सुद्धा चांगला आहे, कॉपी बुक स्टाईल मध्ये येतोय हा चौकार. व्हॉट अ शॉट. एक देखणा स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहिला. करण पाटील मात्र याच्यासाठी ओळखला जातो, जिथपर्यंत करण मैदानाच्या आतमध्ये रन मात्र येणार आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती, यामधून 9 धावा मात्र करणच्या फळीतून आल्यात आणि 2 एक्स्ट्रा आपण पाहतोय. काय फलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जलदगतीचा गोलंदाज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुद्धा कार्यरत आहे अजय मांजेला आपण पाहतोय.
गती गती आणि गती आपण मागच्या वैयक्तिक त्याच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिली आहे. अगदी खोलवर डप्प्याचे चेंडू त्याने ओमकार मलाड संघासमोर सुद्धा हाताळले आहेत. आता मात्र इनसेट फलंदाज मिस्टर एका बाजूला आनंद लोके, छोटा पॅकेट बडा धमाका, तर दुसऱ्या बाजूला करण पाटीलला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी अजूनपर्यंत केली आहे. पहिला चेंडू फुलटॉस खेळाडू आहे. एक चांगला डिस्टन्स स्वीपर कव्हरवरून पॉईंट पर्यंत कव्हर केलं आणि चेंडूला थांबवलं, कारण गती जास्त नव्हती. मिस टाइम, मिस गाइडेड स्ट्रोक होता. आणि आता मात्र थोडंसं चर्चासत्र आपण पाहतोय. चर्चा विनिमय आकाश आणि अजय यांच्यामध्ये होतीये आणि चर्चा गरजेची आहे, कारण पहिला चेंडू कुठेतरी लोअर फुलटो जलद गतीचा जरी असला तरी करण पाटील मात्र असे चेंडू सोडणार नाही, म्हणून काहीतरी कानमंत्रणा नक्की आपल्याला पाहायला भेटेल. अजय मांजे यांना देण्यात आली आहे. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. एक धाव नक्कीच आहे, परंतु करण पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये जलद गतीच्या चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे, यावेळेस चुकी करणार नाहीये. अजय मांजे मात्र कुठेतरी आपण पाहिलं लोअर फुलटो चेंडू हातातोय आणि अशा पद्धतीने चेंडूला करण पाटील मात्र इझिली टोलावताना दिसतोय. मनगडाचा वापर, आनंद लोके, वॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन. मिड विकेट वरून चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 4 आणि 4. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. अजय मांजेवरती मात्र इथे हल्ला, अटॅक, आक्रमण, प्रहार. ट्वेंटी ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. चला 19 धावा धावफलकावरती आहेत. करेक्शन आपण पाहतोय. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. केवळ 8 धावा या षटकामध्ये आल्यात. गोलंदाजी मार्क वरती विशालला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच उलटा सुलटा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. फडका चांगला, चेंडू निघून जाणार इंटू द गॅप, इंटू द कर्टन. 4 4 4 धाब्यांसाठी. मी आपल्याला आधीच म्हटलं, आनंद लोके मात्र खूप चांगल्या लयमध्ये सध्याच्या हंगामामध्ये फलंदाजी करताना दिसतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. इथे मात्र बघा, पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. अजून एक देखणा स्ट्रोक सिलेक्शन.
थोडासा एक्स्ट्रा बाउन्स जरी झाला चेंडू तरी पण मात्र एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिलाय चेंडूला 4 धावांसाठी. फुलर लेनचा चेंडू विशाल वरती, मात्र विशाल काय आक्रमण करताना आपल्याला आनंद लोके दिसतोय. लिटिल मास्टर इथे मात्र डॉट चेंडू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावांचा विचार केला 28 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 28. इथे मात्र स्लाइस केलंय, विकेट जवळ पतन. फलंदाज करण पाटील बॅक टू द डगआउट. इथे मात्र आता वनडाऊनला घनश्याम शिंदेला आपण पाहतोय, परंतु जी रणनीती ओपनिंग पेअर बदलण्याची होती ती पूर्णपणे साजेशी ठरली आहे अयान रॉयल चेंबूर या संघासाठी. आणि म्हणूनच एवढ्या वर्षाचा अनुभव कसा पणाला लावायचा आहे घनश्यामला माहिती आहे. स्वतः थोडंसं मागे राहिला, आनंद लोकेला संधी दिली, कारण त्याला माहिती होतं पहिल्या सामन्यामध्ये चेंडू बॅटीवरती त्याच्या आल्यात आणि त्याच्यानंतर मात्र काय अटॅकिंग फलंदाजी आनंद लोकेने केली आहे. अजूनपर्यंत तब्बल 4 चौकार त्याच्या फळीतून आल्यात. धावांचा विचार केला धावफलक टोटल टीमचं टोटल 28 या आकड्यावरती आहे. आनंद लोकेचा विचार केला 28 मधून 15 धावा आनंद लोकेच्या फळीतून आहे, त्याच्यातून सुद्धा 4 चौकार त्याच्या फळीतून आल्यात. महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन प्रमोट त्याला केलं आणि त्या सुवर्ण संधीचा त्याने फायदा उचललाय. हा सुद्धा फटका चांगला येतोय, अजून एक दमदार असरदार ब्रँडेड चौकार. आनंद लोके लिटिल मास्टर काय फलंदाजी करतोय आज. हार्दिक वरती मात्र हल्ला चढवला जातोय. लोकल बॉय हार्दिक याच विभागातील खेळाडू आहे, परंतु आल्या आल्या आनंद लोकेने मात्र चौकार लगावून दिलाय आणि धावफलक आता 32 या आकड्यावरती धावून पोहोचणार आहे. वाईडच्या इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय आनंद लोके चेंडू सुद्धा काउंट होईल, धाव सुद्धा काउंट वाईडची होणार आहे आणि विकेटचं पतन. इथे मात्र आकाश गुरव करतोय चुकी आणि स्ट्राइक एंड सुद्धा रोटेट होत आहे. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक 34 या आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केला 4 चेंडूचा खेळ झालाय. माहीम पॅकर्स आयोजित नियोजित आपण पाहतोय भाई चषक 2024चा रणसंग्राम, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवा द्वंद्व आपण आजच्या दिवसामध्ये पाहतो. ओपन लॉट मधला महत्वाचा सामना सुरू आहे. हलक्या हाताने फक्त खेळून काढले, घनश्यामला माहिती आहे धावा आल्या. स्ट्राइक एंड रोटेशनचा प्रयत्न. चला कोणता फलंदाज बाद आहे आपण सांगायचंय. घनश्याम बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय.
चला 35 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगलाय. निखिल करतोय चुकी आणि यस निखिल करतोय चुकी. तब्बल 4 धावा गणल्या जाणार आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. माहीम पॅकर्स आयोजित आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट आमदार आशिषजी शेलार साहेब, भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव मुंबई आणि सिद्धिविनायक न्यास विश्वस्त जितेंद्रजी राऊत साहेब उर्फ भाई आणि अर्थातच याच विभागातील वॉर्ड अध्यक्ष विकाजी मंडलिक साहेब, आतिजी कदम साहेब महामंत्री आणि साईबाबा सेवा मित्र मंडळ आयोजित आपण पाहतोय भाई चषक 2024. नाण्याची एक बाजू आपण चाच पडली, ज्याच्यामध्ये एका बाजूला प्रथम फलंदाजी करून 39 धावा धावफलकावरती ठेवल्यात अयान रॉयल चेंबूर या संघाने आणि 40 धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसणार आहे बाबू 11 सत्यविनायक कामोडे संघ. चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलागासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सॅम्युअलला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. चेक. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरतीच बॅकफूटवरती कट करायचं होतं, संपर्क चांगला नाहीये. आनंद जिथपर्यंत कलेक्ट करेल 1 धाव परिपूर्ण होतीये. प्लेस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. 40चा पाठलाग करे. फडका चांगला स्ट्रेट डाऊन द ट्रॅक राजांच्या फळीतून येतोय. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या स्टाईल मध्ये
दमदार असरदार चौकार. चौकार येतोय. राजन एक वेगळ्या लयमध्ये आज आपला फलंदाजी करताना पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दिसलाय. हा सुद्धा फटका चांगला आहे, परंतु रोहन साळुंके स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. महत्वाच्या 3 धावा वाचवल्यात. चांगला फटका आणि त्यापेक्षा सुरेख क्षेत्ररक्षण खूप जास्त महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाज मात्र अंडर प्रेशर असतो, खराब टप्प्यावरती गोलंदाजी करतो, तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं गरजेचं आहे आणि ती साथ मात्र रोहन साळुंके देताना दिसतोय. सॅम्युअल थोडासा अंडर प्रेशर जरी दिसला तरी कव्हर रिजन वरती रोहन साळुंके अजून एक अंधेरी विभागातील लखलखता अंडर क्रिकेटचा सितारा. अगदी आपण विचार केला कव्हर रिजन स्वीपर कव्हर रिजन वरती होता, परंतु चेंडू थांबवलाय. थोडासा आपण पाहिला मिड ऑन लॉंग ऑनचा. महत्वाच्या 3 धावा वाचवल्यात. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं. सरप्राईज केलंय कुठेतरी गोलंदाजाने. सॅम्युअलने कमबॅक केलंय. धावफलक अजूनही स्थिरावलंय 7 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडू अजूनही फेकणं बाकी आहे. मनगडी फटका. प्रतीक डायरेक्ट हिट असतं ते चित्र वेगळं असतं. सॅम्युअल मात्र जर स्टम्पच्या मागे आला असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, परंतु प्रतीकचं कौतुक करावं लागेल. प्रशांत चषकामध्ये सुद्धा त्याने अप्रतिम 2 ते 3 चेंडू स्टॉप तर केले, त्याच्यानंतर फेकी चांगली केली आणि या संघामध्ये अग्रगण्य क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फडका चांगला. इथे मात्र राजांच्या फळीतून येतोय पुन्हा एकदा अगदी सरळ रेषेमध्ये गोळीसारखा भाई चषकाचा चौकार. 4 धावेने आपण पाहिलं. तब्बल धावफलक फ्लाय होणार आहे. 12 या आकड्यावरती आहे. 40चा जरी पाठलाग करायचा असला तरी आम्ही 12च्या सरासरीने धावा अर्जित करतोय आणि त्याचं अर्थातच कारणचा विचार केला राजांच्या फळीतून आलेले चौकार आहेत ते महत्वाचे आहेत. तब्बल 9 धावा राजांच्या फळीतून आल्या. 3 चेंडू मागे म्हणजे 2 चौकार 1 सिंगल आणि दुसऱ्या बाजूला आकाश मात्र आपण पाहिलं त्याच्या फळीतून 3 चेंडू मागे 2 धावा आल्यात. राजन अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. 40 धावांचा जरी पाठलाग करायचा असला तरी मी मात्र आज ही स्पर्धा खेळण्यासाठी का आलोय तो मात्र तो दाखवून देतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं वैयक्तिक सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आपण पाहतोय. एका बाजूला घनश्याम शिंदे तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडवरती आकाश गुरव. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची मात्र घनश्यामने पटकावली. तब्बल 6 गडी सुद्धा त्याने बाद घेतलेत. इथे मात्र पेडा स्वीप करायचं होतं. संपर्क झालाय का? संपर्क झालाय का? संपर्क झालाय का हे पाहावं लागणार आहे. चला पंच आपल्याला डिसिजन क्लिअर करायचं. संपर्क झाला नाहीये. संपर्क झाला नाही असं पंचांचं मत आहे. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम नाहीये. हा सुद्धा फटका चांगला होता का? तर नाही. फ्लिक करायचं होतं. घनश्याम शिंदे ओल्ड इज गोल्ड. आकाश गुरव बॅक टू दी पवेलियन गॉन. इथे मात्र कुठेतरी स्पीडला जज करण्यामध्ये आकाशने चुकी केली आहे. फ्लिक करायचं होतं परंतु लेग स्टंप पूर्णपणे दाखवला आणि घनश्याम शिंदे फक्त आपण विचार केला गतीच्या जोरावरती हा विकेट घेतला. अगदी फुलर लेनचा चेंडू, लाईन लेंथ आणि गतीवार चेंडू.
कुठेतरी मात्र आकाशला मात्र चेंडू बॉडी लाईनच्या दिशेने लस वाटला, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ रेषेमध्ये त्रिफळा उद्ध्वस्त केला चेंडूने. आणि हेच मात्र वैशिष्ट्य आहे घनश्यामचं. त्याच्या खांद्यावरची जी जर्सी आपण मॅन ऑफ द मॅच ट्रिपल एसची पाहतोय, मागच्या सामन्यामध्ये तब्बल 7 गडी त्याने बाद घेतले आणि अर्थातच पहिली हॅट्रिक बाई चषक 2024 ची मात्र त्याने पटकावली आहे. बॅटिंग मार्क वरती न्यू बॅटर आपण पाहतोय, ऋतिकला आपण पाहतोय. बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न, कोणती धाव भेटणार नाहीये. डॉट बॉलचा इशारा येतोय आणि मागच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्याचं प्रेशर कुठेतरी घनश्याम शिंदे ऍब्झॉर्ब करताना आपल्याला दिसतोय. हा सुद्धा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलं होतं, डिफ्लेक्शन नंतर एक धाव परिपूर्ण होईल. कुणाल जिथपर्यंत टॅकल करेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला, येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र आपण लॉंग ऑफ वरती प्रतीकला चेंज करताना पाहतोय, कारण राजनने जास्तीत जास्त फटके लॉंग ऑफ रिजनला खेळलेत. तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला 2 खेळाडू आपण पाहतो. एका बाजूला लॉंग ऑनला करण पाटील आणि लॉंग ऑफला मिस्टर प्रतीक वांगड. इथे मात्र फटका चांगला, बॅकफुट वरती पंच केलंय, चेंडू निघून जातोय. दन 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 येतोय हा बाई चषकाचा चौकार. मच डेड बाउंड्री आपण पाहतोय. 4 धावेने धावफलक फ्लावेल, धावफलक धावन पोहोचतोय तब्बल 17 या आकड्यावरती आहे. 40चा पाठलाग करायचा आहे, तर धावा तर आल्यात. धाव गतीमध्ये ज्या धावेची गरज आहे ती धाव आली आहे. चला पंच आपण लक्ष द्यायचे, पॉइंट वरती जो पडदा आहे प्लीज त्याला सोडायला सांगायचं. पॉइंट वरती प्रेक्षक राजा आपण पाहतोय पडदा खेचून बसलाय. सतरा धावा धावफलकावरती आहेत. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 12 मध्ये 23 ची गरज आहे. 12 मध्ये 23 ची गरज. 11.5 च्या सरासरीने धावा अर्जित करायचे आहेत. 12 मध्ये 23 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आनंद लोकेला आपण पाहिलं. आनंद विरुद्ध ऋतिक. इथे मात्र वाईड चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र डॉट चेंडू आहे का. इथे मात्र नोट चेंडू आपण पाहतोय. अवांतरच्या रूपामध्ये धाव नक्की भेटणार आहे. धावांचा विचार केला धाव फलक 19 या आकड्यावरती आहे.
बॅकफुटवर पंच केलाय प्रतीक. फेकी थोडीशी वाईडिश आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि त्याच कामासाठी प्रतीकला मात्र तिथे प्लेस केलं गेलं होतं. पॉइंट वरती त्याने कलेक्शन तर चांगलं केलं, परंतु फेकी थोडीशी वाईडिश. त्याच्या मोबदल्यामध्ये जीवनदान भेटते. राजन सारखा फलंदाज त्याने चान्स घेतला होता आणि अंडरम क्रिकेटमध्ये चान्स घेणं गरजेचं आहे, थ्रो करणं गरजेचं आहे. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. पॉइंट वरती अगदी जलद गतीचा चेंडू त्याने इझिली टॅकल केला. पॅडल स्वीप रनआउटची संधी. मोठा झटका आपण पाहतोय. राजन बॅक टू दी पवेलियन. वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तब्बल अजूनही समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या 10 मध्ये 20 ची गरज आहे. 40चा पाठलाग करायचा होता. न्यू बॅटर सुमितला आपण पाहतोय. तब्बल 20 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 10 चेंडू मागे. इथे मात्र घनश्याम शिंदे. मध्ये आपण निखिल पाटीलला पाहतोय. फडका तर चांगला. रोहन चुकी करणार नाहीये. इथून मात्र एक बाउंड्री आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. तेच आपण डगआउट मधून सुद्धा मेसेज पाहतोय. इथे मात्र प्रतीक तर नाही, करणला आपण पाहतोय. वॉड स्टॉप. करण पाटीलने मात्र धावा वाचवल्यात, रन थांबवल्यात आणि स्माइल सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. करण काय स्टॉप आपण पाहिला. अफलातून देखणा, अक्षरशः स्वतःला झोकून दिलं. आणि अंडरअप क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे, फक्त धावा बनवणं नाही तर धावा बसवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, वाचवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत 3 गडीच्या मोबदल्यावर. फुलर लाईनचा चेंडू. करण पुन्हा एकदा चुकी करणार नाही. धावांचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 6 मध्ये 17ची गरज आहे.
सगळ्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रणय विरुद्ध निखिल असं बॅटल आपण पाहतोय. पहिला चेंडू फटका तर चांगला आहे, परंतु सुयोग अर्थातच चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती प्रशांत चषक या स्पर्धेमध्ये एकमेव असा खेळाडू ठरला होता ज्याने मात्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं. तोच सुयोग आपण पाहतोय. इथे सुद्धा चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आणि निखिलला पाठवलं रन आउटच्या रूपामध्ये बॅक टू दी पवेलियन. आता मात्र 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये चला बॉल पाठवायचे. सत्यविनायक कामोटे ब संघ कर्णधार सुशांत यायचे प्लीज. सत्यविनायक कामोटे ब कर्णधार सुशांत. तेवीस धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. न्यू बॅटर हार्दिकला आपण पाहतोय. याच विभागातील एक गुणवंत खेळाडू आहे, परंतु संघ अडचणीमध्ये आहे. फटका तर चांगला खेळ आहे, कुणाल मात्र चुकी करणार नाहीये. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवणं गरजेचं होतं, तेच त्याने केलं. सोळाची गरज आहे, औपचारिकता शेष आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला सुशांत प्लीज यायचे, रेडी राहायचे आपण टॉस साठी. चला कर्णधार यायचंय, त्याच्या अगोदर आपण वळूया मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची खेळी ज्याने केली, चला नन अदर दॅन मिस्टर आनंद लोके ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला यायचे आनंद लगेचच. त्या पाठोपाठ टॉस साठी सुद्धा यायचे घनश्याम आपण सुद्धा. चला आनंद यायचे प्लीज. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण पटकावलंय. ट्रिपल एसच्या माध्यमातून जर्सी आपण पाहतोय. आनंद लोके, छोटा पॅकेट बडा धमाका, लिटिल मास्टर. काय फलंदाजी केली आहे मैदानाच्या चहू दिशेने, अगदी सरळच्या दिशेने सुद्धा आपण पाहिलं. अप्रतिम फटकेबाजी आनंद लोके आपल्याला करताना दिसला.
टॉस साठी यायचे. चला प्लीज विनंती आहे, शेवटचा कॉल आहे दोन्ही संघांना. ऑलरेडी 5 मिनिटं झाली आहेत.